आणि ब्रेक नंतर बातमी येते पुण्यामधून। पुणे पोलिसांकडून गुंड गजा मारणेला अटक करण्यात आलेली आहे। आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास गुंड मारणेला अटक करण्यात आली। भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणामध्ये गजा मारणेला बेड्या ठोकण्यात आल्यात। गजा मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, अखेर गजा मारणे याला पोलिसांनी अटक केली आहे मकोका अंतर्गत। निश्चितच शिवजयंतीच्या दिवशी कोथरूडमधील भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली होती। देवेंद्र जोग हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे समर्थक देखील आहेत आणि त्यांना मारहाण ही गजा मारण्याच्या टोळीतल्या काही तरुणांनी केली होती आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरण समोर आलं होतं। यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। 3 आरोपींना अटक देखील केली होती। मात्र आज सकाळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील माहिती दिली होती की गजा मारणे विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता गजा मारण्याला अटक देखील करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई गजा मारण्यावरती केलेली आहे। आपण बघितलं त्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा संतप्त अशी प्रतिक्रिया दिली होती। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यानंतर पोलीस यंत्रणा देखील या संपूर्ण कारवाईला तयार झाली होती आणि एकूणच जी काही कारवाई करण्यात आलेली आहे, अर्थात जवळपास 27 ठिकाणी या सगळ्या तपासणी ही पुणे पोलिसांकडून करण्यात आली होती। आणि धन्यवाद योगेश एकूणच माहितीबद्दल। तर या सगळ्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मला असं वाटतं की जो काय प्रकार झाला त्याच्यातले जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती पोलीस यांच्या पद्धतीने कारवाई करत असतील। मी काय ते पाहिलं नाही, पण जर चुकलाय कोणी तर त्याला कायदा सुव्यवस्था हा निश्चितपणे आहे ना, त्या निमित्तानं मला असं वाटतं त्या माध्यमातून पोलीस कारवाई करतात।